नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन कसे करावे आणि कन्यापूजनाचे काय नियम आहेत ते जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर सनातन धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. नवरात्रीमध्ये कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि 9 दिवस उपवासही केला जातो. व्रतानंतर मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार भोजन करून दक्षिणा दिली जाते. असे मानले जाते की जो व्यक्ती अशा प्रकारे मुलीची पूजा करतो, माता दुर्गा त्या भक्तावर खूप प्रसन्न होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुलींची पूजा सुरू होत असली तरी प्रामुख्याने सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी या मुलींना 9 देवींचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. तर चला जाणून घेऊया कन्यापूजेबद्दल सविस्तर माहिती. कन्यापूजेचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या काळात 9 मुलींची 9 देवी म्हणून पूजा केली जाते. तसेच एखाद्याच्या क्षमतेनुसार त्यांना अन्नदान केले जाते. असे मानले जाते की जे लोक नवरात्रीच्या अष्टमी आणि दशमी तिथीला कन्येची पूजा करतात आणि प्रसाद घेऊन उपवास संपवतात, त्यांना माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार अष्टमीच्या दिवशी कन्येची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. तर कन्यापूजन कसे करावे? धार्मिक पद्धतीनुसार कन्यापूजनासाठी कन्यांना एकाच दिवसापूर्वी सन्मानासह निमंत्रण द्यावे. कन्यापूजनासाठी मुलींना इकडून तिकडून गोळा करून बोलावणे योग्य नाही. जेव्हा कन्या आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा पूर्ण कुटुंबाने त्यांच्यावर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले पाहिजे. यावेळी देवीचा जय जयकार करावा. कन्यापूजन करताना कन्यांना स्वच्छ जागेवर बसवले पाहिजे आणि स्वच्छ पाण्याने त्यांचे पाय धुतले पाहिजे. पाय धुतलेल्या पाण्याला डोक्यावर लावून चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. यानंतर कन्यांच्या कपाळावर कुंकू लावून त्यांच्यावर फुलं आणि अक्षता वाहाव्या. कन्यापूजनात कन्याच्या आवडीचे पदार्थ करावे आणि यथाशक्ती दक्षिणा आणि भेटवस्तू द्याव्या. धार्मिक मान्यतेनुसार कन्यापूजेच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा की ज्या मुलींची पूजा केली जात आहे त्यांचे वय 10 वर्षाच्या आत असावे. तसेच मुलीसोबत एक मुलगा असावा ज्याला हनुमानाचे रूप मानावे. नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. दुनियेत स्त्री जात किंवा मादा ही देवीचा अंश आहे. कन्यापूजन हे बालवयातील मुलींचा आणि देवी दुर्गेचा काळासुरावर विजय मिळवण्याचा उत्सव आहे. हे देवी स्त्री शक्तीचे महत्त्व साजरे करते. कन्यापूजन केल्याने एखाद्याच्या जीवनात आशीर्वाद आणि चांगले भाग्य येते. पौराणिक कथेनुसार देवी दुर्गा कालासुराचा पराभव करण्यासाठी एका बालवयाच्या मुलीच्या रूपात अवतरली होती. त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे हे फार शुभ मानले जाते. तर अशा प्रकारे हे कन्यापूजन झाल्यावर जेवण संपल्यानंतर या मुलींचे हात स्वच्छ करून त्यांच्या पाया पडावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आशा करते की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.